हाय. तर हे बघा आमचं रान आहे बरं का. ही ओय मामा बाप्पा तुम्ही वा पुढं मी आल्या म्हणजे चालत चालत येते की लोक ते दोघं माझी वाट बघत. बाप्पाची तब्येत बरी नव्हती थोडी झोपला होता मग म्हणलं चल फिरायला जाऊ म्हणलं. फिरायला म्हणजे बाजार आणायचा सणासुदीचा कसला तरी आहे की सण आता त्याचा बाजार आणायचा आहे. मग म्हणलं चला मग पप्पाला म्हणलं जाऊ दे झोपून जास्त होईल आपलं चल म्हणलं. मग तेवढं बरं पण वाटलं. जर आणखी दुखत काय असलं तर दवाखान्यात पण जाऊन येऊ. जाऊ द्या बिचारायला कोण आहे. कुणाची तरी परिस्थिती असते. आज असं असतंय उद्या चांगलं होतंय. देव करू सगळ्यांचं चांगलं हो. कोणी कुणाची निंदा करू नये म्हणजे मला असं वाटतं. पण माझा विचार मांडला तर माणसाला चुकीचं वाटते. काय करू माझ्या नशिबातच आहे बघा तसलं. मग माझा विचार कोणाला पटत नाही पण माझा विचार फक्त मलाच पटतात बघा. आता हे बघा आमचा ऊस लावलेला आहे इथं. मग गवतात ऊस आहे का ऊसात गवत आहे हीच कळत नाही बघा मला. कदा देवा 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 ठीक काय बघा. पण आपली नाही लोकांची ह्या मकत मला कामाला बोलवते पण मला वेळच नाही किंवा इतक्या 5-7 जणांना स्वयंपाक करायचा आणखी कपडे धुणं भांडी ह्यातच माझा दिवस चालला. आता जाता जाता करता करता आवरता 2 वाजल्या. मग 2 वाजता निघालो आता. आणि माहीत आहे का ना आपल्या इथं गाड्या भेटत नाही त्या आणि वरण हो का असलं चांगलं चांगलं रस्ता आहेत आणि मी जर आपटले तर सगळं माझा मेकअप खराब होऊन जाईल. त्याच्यामुळं हळूहळू जाते मी. तर पिशवी घेतली की एक बाजारला एवढंच आणते मी. बाजार जास्त नाही आणत. काय लांब आहे पण काय करायचं. आयु लांब आहे पण गाड्या पण भेटत नाही काहीच भेटत नाही. आता त्या टाकीजवळ जायचंय बघा आम्हाला. आता ती टाकीचं हे दुसरा रस्ता आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं ते दुसरा आहे. तिथनं माणसं आम्हाला रानातनं जाऊन पण देईना आणि काहीच नाही बाई. आणि मामांची गडबड चल उरक म्हणलं चला उरका निघा चला म्हणलं चला जायचं. मामाला पिशवी धरायला लागते की. मामांना म्हणलं मला काहीतरी घ्यायचंय. मामा म्हणलं चल बघू आले चल. तर हे गडबड करते ती माझ्या महाग. मला एक काम असतं होय तरी आमच्या हातात असतंय. लवकर या आता गाड्या आपल्या घरच्या आहेत होय. सगळे म्हणतात सोन्या स्कूटी स्कूटी असल्या रस्त्याने कसं चालू स्कूटी देवा देवा. तिकडं आता लय लांब चालायचं मी. तिकडं गाड्या चालल्यात बघा दिसते का कुठे हो मला दिसून तुम्हाला दिसायचं. जाऊ द्या मरू दे तिकडं काय करावं. अयो जाऊ द्या सगळ्यांना वेळ येते. तिकडं रस्ता नाही वाटतं. मामाचं बाप्पाचं चालल्यात हाल. एवढी एक वस्ती आहे बाय ती बी 1-1.5 किलोमीटर. तेव्हा ही एवढी एक वस्ती आहे. असल्या अडचण असते. एकट्या माणसाला जायचं तर इथं लय प्रॉब्लेम आहे बाबा. कारण लय लांब घरच नाही ती बघा. मग एकट्या माणसाला जावं वाटत नाही. मामाचा हा चांगला असं गेला असतं. मामा एकटं पण पिशवी कसं धरायचं त्यांनी कसा बाजार करायचा पैसे कसं द्यायचं. मला म्हणतात चल सगळ्यांचं चांगलं असावं बाई. आणि सगळ्यांना आपलं म्हणायचं असतं. आणि किती जरी कोण काय म्हणलं तरी चांगलंच म्हणायचं असतं. चांगलं म्हणल्याने काय आपलं तोंड काय दुखतंय का नाही दुखत. चांगलं म्हणायला तरी तोंड उचलायचंय आणि वाईट म्हणायला तर तोंड उचलायचंय. पण चांगलं म्हणलं माणसाला सगळ्या बरं वाटतं. मग ती चांगलं असो किंवा वाईट असो आहे की नाही. कोण कधी जाईल याचा भरवसा नसते. म्हणून सगळ्यांसंग चांगलं वागावं. तर काय करावं. कोणी काय भांडणं लावली. माझ्या बहिणीच्या डोक्यात विचार असलं भरलं. माझी बहीण झाली ईडी आणि काय पण बोलायला लागले. जाऊ दे मुर्द्या आज ना उद्या बघू. आली तर आलीच गोडी. ती म्हणते की माझ्या व्हिडिओला काय कमेंट्स करत जाऊ नका तिच्याविषयी. जाऊ द्या मला करत जावा तसं काय नाही एवढं विशेष. माणसं नावं ठेवायला लागली. 4 इतक्या गोड बहिणी होत्या दोघी एकमेकीला. आणि आता कसं काय नेमकं काय झालं कसा ग्रह फिरला कुठं कुणाला माहिती. जाऊ द्या मरुद्या काय तिने केलं ती चांगलंच केलं म्हणायचं आणि सोडून द्यायचं विषय. आता काय करायचं आहे की नाही. बाई इथं भेले की मला वाटलं हीच आहे काय कुत्रच आहे. पण नाही कुत्रं माझी असली वडणी बिडणी बघून कुत्रच लागली की महाग माझ्या. जाऊ द्या जर तुमची साथ अशीच राहू द्या. काय पण कमेंट्स करा तसं काय नाही माझं.
चांगल्या करा वाईट करा तुमच्या मनाने, पण सहसा चांगल्याच करा, वाईट करू नका. वाईट केलं की मग मला वाटतं नाही का ती नाही व्हिडिओ काढलेला बरं असतं. हो काही रस्ते बघा कशा गाड्या चालवणार आणि कशा गाड्या चालवाव्या आणि थोडं आपटण नाही. आणि आमची गाडी कुठं अडकली माहीत का, 4 चाकी तुम्हाला दाखवते. म्हणजे ह्यांनी चालवतात ती गाडी, मी नव्हते, आमचं मामा हे होतं. बघा इथं अडकली होती गाडी आणि निघता निघणं गाडी काय बाई लय त्रास. अयो मी पण आता अडकली असते पडले असते. आता मला तर माघारी जावं लागतंय, इथनं काय जागा नाही. आता इकडनं घरापासून जाते बघा. तर चला आनंदी राहावा असं सगळे. कुणी पण असू द्या, टेन्शन घेऊ नका. कुणाचं आज ना उद्या चांगलं होत असतं. जाऊ द्या, काहीतरी वाईट होतं काहीतरी चांगलं होण्यासाठी हा फक्त विचार करायचा. जाऊ द्या, आता कसा पण विचार करू द्या माझ्याविषयी, मी चांगलंच बोलणार सगळ्यांना. म्हणा काय म्हणायची सुनी वाईट आहे पलटली आहे काय म्हणायची ती म्हणा. तर चला बघू, उशीर होईन अजून माघारी यायचं आहे. तोपर्यंत बाय.